राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू, ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा. सावरकरांबद्दल केलेले वक्तव्य खपवून घेणार नाही असं दराडे म्हणाले. मविया गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व असं वक्तव्य दराडे यांनी केलंय. राहुल गांधींनी 2 वेळेस सावरकरांचा अपमान केला, मग त्यांना माफीवीर म्हणून संबोधलं. त्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांना ठाकरे शैलीमध्ये सुनावलं होतं. परंतु आमच्या नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये राहुल गांधींच्या विरोधामध्ये व त्यांना समन्स काढलेला आहे. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही आमच्या ठाकरे शैलीमध्ये शिवसैनिकाच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर आम्ही दगडफेक करू आणि त्यांच्या तोंडाला काळं पासू, हे तुम्हाला आम्ही सांगतो. तर दराडे यांनी हा इशाराच दिलेला आहे. नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांचा हा इशारा. सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही असं दराडे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीनंतर महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व अशी भूमिका त्यांनी मांडलेली. त्यामुळे राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू असा इशाराच ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनी दिलेला आहे. बाळा दराडे यांनी माध्यमांना देखील ही प्रतिक्रिया देताना ही ठाम भूमिका मांडलेली आहे. आधी सावरकर आणि हिंदुत्व अशी आमची भूमिका असल्याचं दराडे यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींनी जे सावरकरांविरोधात वक्तव्य केलेलं आहे ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी हा इशारा दिलेला आहे. दराडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख आहेत. राहुल गांधी सातत्याने सावरकरांबद्दल जी वक्तव्य करतायत ती आम्ही खपवून घेणार नाही. आमच्यासाठी आधी हिंदुत्व आणि सावरकर आधी येतं अशी भूमिका दराडे यांनी बोलून दाखवलेली आहे. राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू असं ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे. बाळा दराडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळा दराडे यांचा हा इशारा. सावरकरांबद्दल तुम्ही वक्तव्य कराल ते आम्ही खपवून घेणार नाही, कारण आमच्यासाठी सावरकर आधी येतात, आमचं हिंदुत्व आधी येतं असं बाळा दराडे यांनी म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, आधी हिंदुत्व आणि सावरकर असं देखील वक्तव्य बाळा दराडे यांनी केलेलं आहे. सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य आम्ही कदापि खपवून घेणार नाही असं बाळा दराडे यांनी म्हटलेलं आहे. मविया गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व असं बाळा दराडे म्हणालेले आहेत. त्यामुळे राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर मात्र त्यांच्या तोंडाला काळं फासू असं बाळा दराडे यांनी म्हटलेलं आहे. बाळा दराडे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. महाविकास आघाडीबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. ठाकरेंचे पदाधिकारीच आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत. सावरकरांबद्दल कोणीही वक्तव्य केलेलं आम्ही खपवून घेणार नाही अशी भूमिका ठाकरेंच्या नेत्यांनी घेतलेली आहे. बाळा दराडे हे ठाकरेंचे पदाधिकारी आहेत.